दलितांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे, काय वाटतं, काय मार्गदर्शन करतात? श्रीमंत विद्यार्थ्यांचा आज जो आम्ही सत्कार ठेवलेला आहे थ्रू दलित पॅन्थर सर्व लक्ष्मण मोलकर यांच्यातर्फे, त्या प्रोग्राममध्ये दरवर्षी महामानवाची पुस्तकं आम्ही वाटप करतो. तर त्या महामानवाचं पुस्तकं वाटप करण्यामध्ये एकच आहे की विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची महामानवाची तथागत गौतम बुद्धाची फिलॉसॉफी आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून पुढील जीवन हे सुखी कसं करता येईल याचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे, विद्यार्थी शिक्षण घेत असताना काही मंडळी ते आपण स्पेसिफिकली जर नाव घेतलं तर RSS मंडळी हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी हे रोडे निर्माण करत आहे. तर विद्यार्थ्यांनी हे रोडे कसे दूर करता येईल याचा प्रयत्न करणं जरुरी आहे. बाबासाहेब शिक्षण घेत असताना सुद्धा त्यांनासुद्धा ह्याच पद्धतीनं परिस्थितीचा सामना करावा लागला, परंतु बाबासाहेब होते. बाबासाहेब त्यांना जेव्हा कळलं की इथली परिस्थिती आपल्याला सुनियोजित नाही, म्हणून बाबासाहेबांनी नेहमीसाठी प्रयत्न केले की फॉरेनला जाऊन आपण शिक्षण घ्यावं. आणि म्हणून बाबासाहेब फॉरेनला गेले असताना एका ठिकाणी बाबासाहेब बोलले, मी जर फॉरेनला जाऊन जर शिक्षण घेतलं नसतं तर इथल्या प्रस्थापितांनी मला इतकं पुढे येऊ दिलं नसतं. तर हेच वाक्य जर आपल्या मुलांनी जर आत्मसात केलं तर आपण फार काही पुढे जाऊ शकतो आणि परिस्थितीची जो सामना करायचा तो करायचा. बाबासाहेबांना शाळेमध्ये बसू दिलं नाही, बाबासाहेबांना पुस्तकं मिळू दिले नाही, बाबासाहेबांना पाणी पिऊ दिलं नाही. अशाही ऑड परिस्थितीमध्ये बाबासाहेब या जगामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज आलेले आहेत. तर सिम्बॉल ऑफ नॉलेज होण्यामागे त्यांचा स्वतःचा जो मोठा त्याग होता, तो त्याग हा आपण नाकारू शकत नाही. आणि त्याच त्यागाची किंमत करून आपण सुद्धा बाबासाहेबांच्या पावलात पाय ठेवलं पाहिजे. आणि 18 तास बाबासाहेब जेव्हा अभ्यास करत होते त्या 18 तास अभ्यास करून सर्वांनी बाबासाहेबांचा आदर्श संबंध घेऊन आपण आपल्या जीवनाचा एक नियोजित जो मार्ग आहे तो मार्ग अवलंबून करावा, हेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना माझे मार्गदर्शन राहील. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली, काय शुभेच्छा द्याल, काय मार्गदर्शन कराल? भारतीय दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेच्या वतीने आणि आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट SR बोजडे सर, डॉक्टर सोनवणे, भारतीय दलित पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, शहराचे महिला, या सर्वांच्या वतीनं 2025-26 या वर्षाच्या मध्ये जे काही विद्यार्थी 10वी आणि 12वीमध्ये पास झाले, भविष्यात त्यांना चांगला अभ्यास करावा, अभ्यासाची गोडी लागावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्या माध्यमातून प्रत्येक वर्षामध्ये भारतीय दलित पॅन्थर सामाजिक संघटना त्यांना उत्तेजन देत असते. त्यांचा सत्कार, सन्मानपत्र देऊन बाबासाहेबांचे, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुल्यांचे, सावित्रीबाई फुल्यांचे पुस्तक देऊन त्यांचं सन्मान करत असतो. त्यांना शिकावं, मोठं व्हावं, डॉक्टर, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, IAS व्हावं, या देशाची खऱ्या अर्थानं जी काही राजधानी आहे ती त्यांनी चालवावी, अशा सर्व विद्यार्थ्यांना भारतीय दलित पॅन्थर सामाजिक संघटनेच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो. त्यांना आपल्या जीवनामध्ये प्रगती करावी, परत एकदा त्यांना शुभेच्छा देऊन आज आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या ठिकाणी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि या विभागातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले. या सर्वांचं शब्दसुमनानं स्वागत करतो. विशेष म्हणजे राजकुमार कांबळे
आणि त्यांचे सहकारी यांना या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं संयोजन चांगल्या पद्धतीने केलं. त्यावेळेस त्यांचंही या सामाजिक संघटनेच्या वतीनं मी असं शब्दसुमनानं त्यांचं स्वागत करतो, उपस्थितांचे स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं म्हणजे चांगली प्रसिद्धी मिळावी या अनुषंगानं सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण या गुणवंत विद्यार्थ्यांच्या बाबतीत चांगलं लिहावं, त्यांना गोडी लागावी या शिक्षणाची, अभ्यासाची आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं देखील या ठिकाणी मी शब्दरूपानं असं परत एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो.